आमची USP काय की आपण तिकिटाला 1 रुपया सुद्धा तिथं लावत नाही. त्याचं मुख्य कारण आम्ही इंटरनॅशनल मॅचेस कडनं रेव्हेन्यू घेऊ शकतो. आम्हाला जे काही सपोर्ट BCCI कडनं मिळतो त्यातून आमचा इन्कम असतो. स्पॉन्सरशिप आम्हाला मिळत असते. पण इंटरनॅशनल ग्राउंडवर चांगल्या स्टेडियमला येऊन इंटरनॅशनल लेवलच्या मॅचेस ह्या सगळ्यांनाच बघता येत नाहीत. म्हणून आम्ही 1 रुपया सुद्धा तिथं तिकीटला लावत नाही. सगळ्या मॅचेस ह्या फ्री एंट्री आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने लोकांनी यावं अशी विनंती करतो. आम्ही अजून अधिकचं काय करतो, आमचे जे सर्व क्लब्स असतात, डिस्ट्रिक्ट्स असतात, म्हणजे 10,000 पेक्षा जास्त मुलं मुली आमच्या या 21 जिल्ह्यामध्ये खेळत असतात. त्यांना आम्ही विनंती करतो की तुम्ही सुद्धा तिथं या, फ्री आहे. पालकांना घेऊन या, मित्र परिवाराला घेऊन या. त्याच्याच बरोबर आसपासचे जे काही महानगरपालिकेच्या शाळा आहेत, जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, आम्ही सुद्धा त्यांना रिक्वेस्ट करत असतो, तुम्ही सुद्धा मुलांना पाठवा. त्यांना इंटरनॅशनल लेवलचं क्रिकेट काय असतं हे तिथं बघता येईल. एक चांगली गोष्ट आहे की महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन एखाद्या गोष्टीची जेव्हा सुरुवात करतं, इतर असोसिएशन त्या गोष्टी स्वीकारतं. हे आमच्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचं आहे. त्याच्याच बरोबर फ्री पार्किंग आहेच. आणि आपल्या सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींसाठी म्हणजे एकतर ओपनिंग सेरेमनी जेव्हा तिथं होणार आहे तेव्हा तुम्हाला पहिल्या दिवशी आणि प्ले ऑफसाठी 40 सीटर बस त्याचं नियोजन आम्ही आमच्या क्रिकेट असोसिएशन कडनं करणार आहोत. आणि इतर दिवशी 17 सीटर बस ही तिथं आम्ही करणार आहोत. त्याच्याच बरोबर तुम्हाला बसण्यासाठी योग्य व्यवस्था केली जाणार आहे. तिथं बऱ्याच गोष्टीची सुधारणा आम्ही तिथं केलेली आहे. स्टेडियम मध्ये थोडासा फरक एवढाच राहणार आहे की गेल्या वेळेस जेव्हा आपण मॅचेस घेतल्या होत्या तेव्हा ज्या लाईट्स होत्या डे अँड नाईटच्या, त्या जुन्या पण चांगल्या क्वालिटीच्या होत्या. पण एकदा बंद झाल्या तर चालू करायला 20 मिनिटं जात होते, नाहीतर जास्तच वेळ जात होता. यंदा आपण त्या लाईट्स बदललेल्या आहेत, LED लाईट्स घेतलेल्या आहेत. त्यामुळे त्या नवीन प्रकारच्या लाईटमध्ये, आणि त्यामुळेच आम्ही लाईट शो घेऊ शकतो. बंद चालू लाईट करता याव्यात म्हणून आम्ही तिथं नवीन लाईट केलेल्या आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये मोठ्या प्रमाणात तिथं आम्ही बदल केलेले आहेत. त्याच्याच बरोबर तिथं बरंच काही इव्हेंट हे आम्ही पहिल्या दिवशी ओपनिंगला तिथं घेणार आहोत. त्यामुळे आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना विनंती करत आहे की MPL आणि WMPL याला खूप चांगला प्रतिसाद तुम्ही सर्वांनी द्यावा. पत्रकार म्हणूनही द्यावं आणि क्रिकेट प्रेमी म्हणून सुद्धा द्यावं. त्याच्याच बरोबर MPL आणि WMPLचा सोशल मीडिया जे आपलं पेज आहे त्यांना चांगल्या पद्धतीने तुम्ही फॉलो करावं. त्याच्याच बरोबर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं सोशल मीडियाचे विविध पेजेस आहेत. आज 2nd मोस्ट फॉलोड असोसिएशनचं पदवी त्या ठिकाणी आपल्याला मिळते. आणि मी तुम्हाला सर्वांना आश्वासित करतो, 4 तारखेला इनॉग्रेशन जेव्हा होणार आहे तेव्हा तुम्ही सर्वजण जेव्हा त्या इंटरनॅशनल ग्राउंडवर याल तेव्हा या देशामध्ये फर्स्ट नाहीतर सगळ्यात जास्त फॉलोड कुठलं पेज आणि कुठलं असोसिएशन सोशल मीडियावर असेल तर आज 2 नंबरला असलो तरी 4 तारखेला आपण 100% या देशामध्ये 1 नंबरला गेल्याशिवाय तिथं राहणार नाही. आणि याला आम्ही क्रेडिट पूर्णपणे कोणाला देत असेल तर तुम्हाला देतो, खेळाडूंना देतो, खेळाडूंच्या पालकांना, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खेळाडूंच्या क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या सर्व चाहत्यांना त्या ठिकाणी देतो. थोडक्यात सांगायचं झालं तर WMPL आणि MPL हे आज अतिशय चर्चेत आणि त्याच्यावर अनेक लोकांचं लक्ष असणारी टुर्नामेंट आहे. IPL चे अनेक सिलेक्टर तिथे येणार आहेत. त्याच्याबरोबर इंडियन सिलेक्टर तिथे उपस्थित राहणार आहेत. आणि या मॅचेस सगळ्या तुम्हाला विविध चॅनलवर तिथं बघता येत असल्यामुळे त्याच्यावर सुद्धा अनेक लोकांचं लक्ष राहणार आहे. थोडंसं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने खूप मोठे बदल क्रिकेट आणि क्रिकेटसाठी तिथे केलेले आहेत. तर ते प्रमुख बदल फक्त आपल्या सर्वांना सांगतो की आपण 21 जिल्ह्यासाठी एक प्रमुख अकॅडमी ही अजय शिर्के साहेबांच्या नावाली सुरू करत आहोत. पुण्यामध्ये सुरू करत आहोत. सप्टेंबर पासून त्याची सुरुवात होत आहे. आणि ती असोसिएशनची अपेक्स अशी आमची अकॅडमी राहणार आहे. पण त्याच्याच बरोबर आपण काही डिस्ट्रिक्ट लेवलला नाही तर रिजनल लेवलला सुद्धा काही अकॅडमी सुरू करत आहोत. आणि ह्या 5च्या अकॅडमी या आपण सप्टेंबर 1 तारखेला सुरू करत आहोत. WMPL हे 5 जूनला सुरू होणार आहे. जेव्हा 4 जूनला सुरुवात होणार आहे, 5 नंतर मी पत्रकारांना विनंती करतो
सर्व लोकांना विनंती करतो, आपल्या इंटरनॅशनल स्टेडियम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन गावंजीला जे आहे तिथं 5 वाजल्यापासूनच यायला तुम्ही सुरुवात करा. 6ला इनॉग्रेशन आपण कार्यक्रम ठेवणार आहोत. काही कलाकार येणार आहेत, संगीत आहे, म्युझिक आहे, गायन आहे. त्याच्याच बरोबर इंटरनॅशनल लेवलचं ड्रोन शो आपण तिथे ठेवलेला आहे, जे सहसा आपल्याला कुठेही बघता येणार नाही. असा ड्रोन शो तिथं आपल्या सर्वांना बघायला मिळेल. त्याच्याच बरोबर लाईट शो सुद्धा तिथे ठेवलेला आहे. अतिशय जबरदस्त वातावरणामध्ये आपण MPL ची तिथं सुरुवात करणार आहोत. त्यामुळे मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण तिथे या. टीव्हीवर तर बघालच, पण तिथे येऊन त्या सर्व मॅचेस बघत असताना तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळेल. त्याच्याच बरोबर यंदा दिवसाला आपण 3 मॅचेस घेणार आहोत, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी. WMPL आणि MPL हे एकत्रित होत असल्यामुळे एक विशिष्ट शेड्यूल आम्ही सर्वांनी मिळून तिथं केलेलं आहे. त्यामुळे आपण ऑनलाईन तर बघूच शकता, पण जर संध्याकाळी सकाळी तुम्ही तिथे आलात तर दिवसभर तुम्ही व तुमचा परिवार अतिशय चांगल्या वातावरणामध्ये इंटरनॅशनल लेवलच्या स्टेडियममध्ये तिथं तुम्हाला या 3 मॅचेस बघायला मिळतील. म्हणजे एक पिकनिक तुमची होईल असं वातावरण, ज्याच्यामध्ये एंटरटेनमेंट आहे, त्याच्याच बरोबर तिथं सर्व खेळाडूंना तुम्हाला बघता येईल आणि परिवाराला एका चांगल्या वातावरणामध्ये ह्या सगळ्या त्या ठिकाणी मॅचेस त्या तुम्हाला बघता येतील. WMPL ची फायनल 14 जूनला होणार आहे आणि MPL ची फायनल ही 22 जूनला होणार आहे. त्यामुळे तुम्हाला परत एकदा मी विनंती करतो, ग्राउंडवर येऊन तर बघाच, पण त्याच्याच बरोबर तुम्ही सर्वांनी टीव्हीवर सुद्धा या मॅचेस बघितल्या पाहिजे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून गेले 2 वर्ष सलग आपण MPL घेत आलेलो आहोत. अतिशय यशस्वी पद्धतीने T20 ची टुर्नामेंट आपण घेत आहोत. जिओ हॉटस्टार वर गेल्या वर्षी आपण ही टुर्नामेंट दाखवली होती. त्याच्या आधी DD स्पोर्ट्स वर दाखवली होती. गेल्या वेळेस स्टार स्पोर्ट्सची सुद्धा मदत आपण घेतली होती. यंदा सुद्धा जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स हिंदी 2 याच्यावर ही टुर्नामेंट आपण घेणार आहोत. सोशल मीडिया इम्प्रेशन्स व तसंच हे जे चॅनल्स आहेत त्या चॅनलची व्ह्यूअरशिप बघितल्यानंतर, नंबर ऑफ न्यूज, मीडिया कव्हरेज, या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मला आपल्या सर्वांना सांगायला आवडेल की या देशामध्ये रिजनल लीग पैकी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची MPL ही वन ऑफ द मोस्ट वॉच्ड, फॉलोड ही T20 ची टुर्नामेंट आहे. त्याचा अभिमान हा आम्हा सगळ्यांना तिथं वाटतो. त्याच्याच बरोबर आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र नेहमी आपल्या या देशाला दिशा देत आलेलं राज्य आहे. महिला सबलीकरण असू द्या, महिला आयोग असू द्या, त्याच्याच बरोबर इतरही सर्व विषयामध्ये अतिशय प्रोग्रेसिव्ह विचाराचं राज्य असल्यामुळे आणि आपल्या असोसिएशनला महाराष्ट्राचं नाव असल्यामुळे तो अभिमान आणि ती विजन आपल्या असोसिएशन मध्ये सुद्धा आहे. आणि रिजनल टुर्नामेंट पैकी आणि रिजनल असोसिएशन पैकी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पहिली असोसिएशन आहे ती W म्हणजे वुमन PL म्हणजे प्रीमियर लीग अशी त्याची सुरुवात करत आहे. मग महिलांसाठी सुद्धा लीग आपण सुरू करणार आहोत. गेल्या वेळेस ती खरं तर आपण सुरू करणार होतो, टेक्निकल अडचण आल्यामुळे यंदा हे पहिलं वर्ष तिथं असणार आहे. आम्ही जेव्हा एखादी टुर्नामेंट घेतो तेव्हा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन म्हणून आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतच असतो. पण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन म्हणून आम्ही इन्व्हेस्ट करत असताना आम्हाला आर्थिक मदत सुद्धा काही लोकांकडनं होत असते. त्याच्यामध्ये प्रमुख नाव जर घ्यायचं झालं तर आमच्या दोन्ही प्रीमियर लीगचे जे फ्रँचायझी ओनर्स आहेत त्यांच्याकडनं आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य, त्याच्याबरोबर टेक्निकल सहकार्य आणि सपोर्ट हे तिथं होत असतं. MPL मध्ये 6 टीम आणि WMPL मध्ये 4 टीम, अशा टोटल 10 टीम या दोन्ही
मुली आणि मुलं या फॉर्मॅटमध्ये या लीगमध्ये तिथं खेळणार आहेत. आणि त्याच्याच बरोबर आज पुण्यामध्ये ही प्रेस कॉन्फरन्स होत असल्यामुळे पुणेरी बप्पा ही आपली या जिल्ह्याची या शहराची लाडकी अशी टीम MPL मध्ये आहे. आणि पुणे वॉरियर्स ही महिलांपैकी WMPL ची टीम आपल्या पुण्याची आहे. पुणेरी बप्पा ओनर्स 4S ग्रुप ज्याच्यामध्ये सुहाना मसालाचे विशालजी चोटिया हे याच्यामध्ये आहेत. सह्याद्री इंडस्ट्रीजचे सत्यन पटेल हे याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये सुजानिलचे आशिष देसाई जे इथं आहेत आणि ते स्वतः सुद्धा क्रिकेट प्रेमी आहेत आणि बऱ्याच लेवलला ते आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये लक्ष देऊन असतात. त्याच्याच बरोबर मित्तल ब्रदर्सचे सुनील मित्ता हे पण याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. आणि पुणेरी वॉरियर्सचे ओनर मनप्रीत उप्पाल सुद्धा या ठिकाणी आहेत. त्यांचे स्वतःचे जिम्स आहेत आणि क्रिकेटसाठी मुलांना मुलींना चांगली सोय व्हावी यासाठी त्यांनी क्रिकेटचा क्लब सुद्धा सुरू केलेला आहे, ज्याच्यामध्ये एक विगरस ट्रेनिंग या सर्व खेळाडूंचं तिथं केलं जातं. त्यामुळे आणि याच्याच बरोबर इतरही 8 टीम आहेत, टीम ओनर्स आहेत. मी मनापासून या फ्रँचायझी ओनरचे आभार व्यक्त करतो की त्यांनी क्रिकेटर्सवर विश्वास ठेवला, एक क्रिकेटचं पॅशन मनामध्ये ठेवलं, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर विश्वास ठेवला, खेळाडूंवर विश्वास ठेवून या MPL आणि WMPL ला खूप मनापासून आर्थिक सहाय्य हे फ्रँचायझी फीच्या माध्यमातून यांनी केलं. याच्यातून त्यांना प्रॉफिट होतं असं नाही, पण याच्यातून उलट ते सातत्याने दरवर्षी इन्व्हेस्टमेंट करत असतात. ते कोचेस घेतात, ट्रेनिंग घेतात, तिथं टेस्ट मॅचेस घेत असतात, ट्रायल टुर्नामेंट घेतात. मुलांना जर तिथं हेल्थ वाईज आणि इतरही काही जो सपोर्ट लागतो तो सपोर्ट या सर्व टीम ओनरच्या माध्यमातून तिथं होत असतो. आणि मग ह्यांना आम्ही आयकन प्लेयर देत असतो. जसे आपले पुणे वॉरियर्सला अनुजा पाटील हे इंडियन वुमन स्क्वॉड मध्ये आहेत, अतिशय उत्कृष्ट अशा खेळाडू आहेत. त्या त्यांच्या कॅप्टन राहणार आहेत, त्या सुद्धा इथं उपस्थित आहेत. त्यांचं मी मनापासून इथं स्वागत करतो. रामकृष्ण घोष हे जे प्लेयर आहेत ते इथं उपस्थित आहेत. आणि पुणेरी बप्पाचे जे कॅप्टन आहेत यश क्षीरसागर ते सुद्धा उत्कृष्ट खेळाडू आहेत, ते इथं उपस्थित आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. आमच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या MPL ला आणि WMPL ला मोठ्या प्रमाणात तुम्ही सर्वांनी सहकार्य पाठिंबा द्यावं. आणि ह्या ज्या 2 टीम आमच्या दोन्ही बाजूला बसलेल्या आहेत त्याच्या पुणेरी बप्पा ही जी टीम आहे WMPL ची त्यांना मोठ्या प्रमाणात तुम्ही फॉलो केलं पाहिजे. आणि आमची पुणे वॉरियर्स ही जी टीम आहे त्याला सुद्धा मोठ्या संख्येने तुम्ही फॉलो केलं पाहिजे. इतर डिस्ट्रिक्टच्या ज्या टीम्स आहेत त्यांना तर फॉलोअर्स खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे आपल्या पुण्याच्या टीमला कुठं कमी पडू नये याची जबाबदारी ही आपल्या सर्वांना घ्यायची. त्यामुळे त्यांचं सुद्धा सोशल मीडियाचं पेज आहे. त्यांच्या मॅचेस जेव्हा असतील तेव्हा मोठ्या संख्येने बघायला या. त्याच्याच बरोबर त्यांच्या जेव्हा मॅचेस टीव्हीवर असतील त्या सुद्धा बघा. पण सोशल मीडियावर त्यांचे जे इंडिव्हिज्युअल पेजेस आहेत ते सुद्धा जास्तीत जास्त तुम्ही सर्वांनी फॉलो करा अशी विनंती या ठिकाणी आम्ही करतो. यंदा अजून एक वेगळेपण WMPL आणि MPL असेल की जी सगळ्यात महागडी प्रणाली आहे, टेक्नॉलॉजी आहे, DRS ही आम्ही यंदा पहिल्यांदा इंट्रोड्यूस करत आहोत. त्याचा सुद्धा लाभ हा आपल्याला मॅच बघत असताना नक्कीच होईल असं त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना वाटतं. बरंच काय आहे, काय रोबोटिक्सचा वापर हा कॅमेरामध्ये आम्ही तिथं करणार आहोत. 28 कॅमेरे गेल्या वेळेस कमी होते, पण यंदा 28 कॅमेरे या टुर्नामेंटला तिथं कव्हर करणार आहेत. त्यामुळे क्रिकेटसाठी, खेळाडूंसाठी, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसाठी, MPL आणि WMPL साठी तुम्ही कव्हरेज तर द्यालच, पण तुम्ही सुद्धा या पेजला फॉलो करा, मॅचला फॉलो करा, आमच्या MPL WMPL ला फॉलो करा अशी विनंती या ठिकाणी सर्व पत्रकारांना तिथं आम्ही करतो. त्याच्याच बरोबर जसं MPL आपण T20 फॉर्मॅट मध्ये घेतो तसं कॉर्पोरेट शील्ड हे आम्ही 1 डे फॉर्मॅट मध्ये घेत असतो. आणि आपण देवधर टुर्नामेंट सुद्धा 3 डे फॉर्मॅट मध्ये करणार आहोत. त्यामुळे आम्ही जेव्हा मुलं सिलेक्ट करतो तेव्हा आम्ही वेगळ्या वेगळ्या मॅचेस ज्या घेतो त्यातून मुलं तर पुढे आणतोच, मुलींना पण पुढे आणतो. पण असे जेव्हा टुर्नामेंट आम्ही घेत असतो पारदर्शक पद्धतीने त्यांना परत एकदा खेळायची संधी तिथं आम्ही देतो आणि त्यातून चांगले खेळाडू आम्ही पुढे घेऊन जात असतो. आणि जे राहतात त्यांना तसंच न ठेवता
त्यांना अकॅडमीच्या माध्यमातून अजून जास्त ग्रूम करता यावं, यासाठी आम्ही अकॅडमी सुद्धा सुरू करत आहोत. त्यामुळे आमची जी टीम असेल त्याच्यावर आमचं खास फोकस असेलच. पण टीम मध्ये जे जाऊ शकत नाहीत, थोडक्यात काही कारणांमुळे हुकतात, त्यांना सुद्धा आम्ही या अकॅडमीच्या माध्यमातून तिथं त्या ठिकाणी करत आहोत. त्याच्याबरोबर आपण क्लब हाऊस सुरू करणार आहोत. त्याची सुरुवात 1 सप्टेंबरला आम्ही करूच. त्याच्याबद्दलची माहिती येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना देऊच. अशा पद्धतीने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन काम करत आहे. पण आज विषय एवढाच आहे, MPL आणि WMPL आणि पुणेरी बाप्पा आणि पुणे वॉरियर्स आज पुण्यात असल्यामुळे या 2 टीमला पुण्यातून आपण सर्वांनी सपोर्ट करावं. इतर डिस्ट्रिक्टच्या टीमला डिस्ट्रिक्टचे लोक सपोर्ट करतच आहेत. बघूया सोशल मीडियावर आणि क्रिकेटच्या मैदानावर कोण यंदा, कुठली टीम यंदा बाजी मारतीये. एवढंच इथं बोलतो, थांबतो. क्रिकेटच्या बाबतीतले जर आपल्याला कुठले प्रश्न असतील